छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट स्टेडियम बनवण्यासाठी जे आहे ते अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे। आपण बघतोय शहरातील सिडको भागातील हे गरवारे स्टेडियम आहे आणि याला जे आहे ते आता कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करून या स्टेडियमला जे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र हे करत असताना या बाजूचे असलेली सगळे झाडं तोडण्यात येणार आहेत आणि याच विरोधात जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगर शहरातील जे आहे ते वृक्षप्रेमी आक्रमक झाले आहेत आणि आपण बघतो या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी या सगळ्या वृक्षप्रेमींनी सुरू केली आणि ही झाडं तोडली नाही पाहिजे अशी सगळी मागणी यांची आहे आणि वाचवा वाचवा झाडे वाचवा अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या घोषणा या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि ही झाडं वाचली पाहिजे ही सगळी मागणी या वृक्षप्रेमींची आहे। आपण यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। नेमकी यांची मागणी काय सर, काय सांगाल, काय नाव आहे, ज्या पद्धतीने आपण आंदोलन करता ही सगळी वृक्ष वाचली पाहिजे अशी आपली भूमिका आहे? आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। आम्ही इथलेच जवळ राहणारे रहिवासी आहोत। आज तुम्ही ही गर्दी बघताय, हे सगळेजण सकाळी इथे जवळजवळ 1000 लोक इथं फिरायला येतात। अतिशय चांगल्या पद्धतीने इथं इकॉलॉजी डेव्हलप झालेली आहे। ही 30 ते 35 ते 40 वर्षापासूनचे हे वृक्ष इथं वाढवलेले आहेत आणि हे जे स्टेडियम आहे या स्टेडियम हे वृक्ष तोडून स्टेडियम मोठं करण्याचा घाट घातलेला आहे। त्याच्यासाठी आमचा नागरिकांचा तीव्र विरोध आहे। हे आमचं ऑक्सिजन हब आहे। तुम्हाला जी डेव्हलपमेंट जी काही कॉर्पोरेशनला करायची आहे ती ह्या इकॉलॉजीला डेव्हलप न डिस्टर्ब न करता त्यांनी करावी अशी आमची मागणी आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये हे वृक्ष आम्ही नागरिक म्हणून तोडू देणार नाही। डेव्हलपमेंट करताना याचा विचार करूनच डेव्हलपमेंट व्हावी हे आमचं स्पष्ट मत आहे। काही झालं तरी झाडं तोडू देणार नाही। सर, महानगरपालिकेसोबत एक बैठक सुद्धा पार पडली, त्यात तुम्ही काय भूमिका मांडली? त्याच्यामधली आमची भूमिका हीच होती, आत्ता जी मांडली ती की आमची भूमिका ही होती की झाडं तुटली नाही पाहिजेत। डेव्हलपमेंट जे आहे आत्तापर्यंत या स्टेडियम आहे या स्टेडियमची आत्तापर्यंत काही डेव्हलपमेंट झाली आहे त्याला आम्ही आत्तापर्यंत कधी विरोध केला नव्हता, कारण त्याच्यावेळेस हा प्रश्न नव्हता। तुम्ही जर असलेलं इकॉलॉजी असलेला ऑक्सिजन हब तुम्ही डिस्टर्ब करून जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला आमची मान्यता नाही आहे आणि नागरिकांचा विचार करून डेव्हलपमेंटचा विचार व्हावा। नागरिकांना तुम्ही याच्यात घ्यावं लागेल, तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर करावं लागेल, त्याच्यानंतरच हे पॉसिबल होईल। सर, पण आपण बघतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम होतंय, ही सुद्धा एक चांगली बाब आहे। विकासाला आमचा कुठेही विरोध नाही, डेव्हलपमेंटला आमचा कुठेही विरोध नाही, परंतु आपण बघतो की दिल्लीमध्ये एवढं प्रदूषण झालं आहे, मुंबईमध्ये एवढं प्रदूषण झालं आहे, ते आहे ना ते मीटर त्यांना मोजतात ना, 320 झालं 350 झालं। मग संभाजीनगरची पण तीच अवस्था तुम्ही करू इच्छिता का? मग झाडं तुम्हाला सुरक्षित ठेवून ते जर डेव्हलपमेंट करता येत असेल तर का करू नये? आणि न्यूझीलंडसारख्या देशामध्ये, ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये तसे ते लोक प्रयत्न करतात आणि तसं करतातही। मग आपणच का मागे आहोत? म्हणजे कसं तरी करून ते झाडं पाडायची आणि ते सिमेंटच्या इमारती उभ्या करायच्या। आमचा विकासाला विरोध नाही, फक्त झाडं सुरक्षित राहिली पाहिजे। आणि जे शेकडो तरुण या ठिकाणी भरतीची तयारी करतात, वयोवृद्ध लोक, स्त्रिया या ठिकाणी वॉकिंग ट्रॅकवरती चालतात, व्यायाम करतात, तो ट्रॅक सुरक्षित राहिला पाहिजे एवढी आमची मागणी आहे। आंतरराष्ट्रीय तुम्हाला जर क्रिकेट स्टेडियम करायचं असेल, माझं म्हणणं आहे आंतरराष्ट्रीय स्टेडियम तुम्हाला करायचं असेल तर गावाच्या बाहेर करा ना। त्याला तिथं पार्किंगला काही प्रॉब्लेम येत नाही, काही नाही। इथं जर समजा 10,000 गाड्या जर बघायला आले तर कोण लावतील? लोकांच्या रेसिडेन्समध्ये लावतील, तिथं लोकांना त्रास होईल। असं करू नका की जेणेकरून पार्किंगची आणि गर्दी, रस्त्यांना ट्रॅफिक किती वाढेल। त्यासाठी समृद्धी महामार्गालगत जागा आहे, एक दौलताबादच्या त्या भागाकडे जागा आहे, तिथं तुम्ही बांधा ना। तिथं काय आणि प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्टेडियम तुम्ही बघितलं असेल ते गावाच्या बाहेरच आहे, ते शहरात नसतंच आहे। शहरातलं ते म्हणजे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण हे सर्व रोखून बाहेर करावे एवढीच आमची मागणी आहे। आणि जसं साहेबांनी सांगितलं आणि तिथं आपण बघतो हे सगळे वृक्षप्रेमी होते जे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काय सांगाल, काय भूमिका आहे? खरं तर हे स्टेडियमचं काम हाती घेण्यात आलं, याच्यावर मार्किंग करण्यात आली, प्रत्येक झाडावर जे ते नंबर टाकण्यात आले। नाही, हे जी मार्किंग वगैरे केलेली नाही साहेब, याच्यामध्ये आम्ही फक्त झाडं तोडू देणार नाही ही आमची एवढी भूमिका आहे। आंतरराष्ट्रीय स्टेडियम करायला कुठल्याही नागरिकाचा विरोध नाही, पण हे साहेब जसे म्हणले तसे असं हे स्टेडियम गावाच्या बाहेर कुठंतरी व्हायला पाहिजे। जसं वानखेडे स्टेडियम मुंबईच्या बाहेर आहे, हा पूर्ण एरिया रेसिडेन्शियल एरिया आहे, इथं फॅमिली वगैरे राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, हे दररोज सकाळी येऊन इथं वॉकिंग करतात। व्यायामाचं एक हब झालेलं आहे आमचं इथं याच्याकरता। आणि ही जी सावली आहे झाडांची, हे झाडं आम्ही तोडू देणार नाही, कदापि तोडू देणार नाही। हे महानगरपालिकेनं प्राधिकरणाकडे तसा प्रस्ताव सुद्धा पाठवलाय, आता पुढची काय भूमिका असणार आहे?
ते महानगरपालिकेचा प्रस्तावच मुळात चुकीचा आहे. हे प्राकृतिक स्टेडियम व्हावं असं 25 वर्षापूर्वीचा प्लॅन होता. हे असं युनिक उदाहरण आहे की शेकडो लिंबाच्या झाडाच्या सर्कलमध्ये स्टेडियम आहे. आम्हाला आनंद आहे की वर्षातले 100 दिवस इथं मॅचेस होत आहेत. इथल्या संभाजीनगरच्या सगळ्या लीग मॅचेस चांगल्या सक्सेसफुली होत आहेत. तरुणांचा रिस्पॉन्स आहे, आम्हाला आनंद आहे. ह्याला इंटरनॅशनल करायची गरज काय आहे? तुम्हाला इंटरनॅशनल स्टेडियम करायचं असेल तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग करून 30 ते 40 एकर जागा घ्या. तुमच्याकडे गावाबाहेर चौक्याला जागा आहे, मिटमिटेला जागा आहे. कॉर्पोरेशनच्या ताब्यातल्या जागामध्ये मोठा प्रकल्प करा. पॉईंट नंबर 2, त्याला प्रोजेक्टचं फंड अलोकेशन केल्याशिवाय प्रोजेक्ट चालू करू नका. आज तुम्ही 350 कोटीचा प्रोजेक्ट म्हणताय, 50 कोटी लावताय, झाडं तोडाल, परत अधिकारी बदलतील, झाडं तोडल्यानंतर इंटरनॅशनली होणार नाही आणि आहे ते राहणार नाही. ह्याला आमचा तीव्र विरोध आहे. तिसरा मुद्दा आहे एअर पोल्युशन इंडेक्स संभाजीनगरचा खराब झालाय. NGTने याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. या बॅकग्राऊंडवर आपण ग्रीन कव्हर वाढवायला पाहिजे आणि असल्यावर ग्रीन कव्हर तोडू कसं शकतं कॉर्पोरेशन? चौथा मुद्दा आहे नागरिकांसाठी कॉर्पोरेशन आहे का? कॉर्पोरेशनसाठी नागरिक आहेत. नागरिकांनी मागणी केल्याशिवाय तुम्हाला इंटरनॅशनल करायला सांगितलं कोणी? इथं शेकडो नागरिक इथं येत आहेत, हजारो नागरिक येत आहेत, लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळं इथं फिटनेससाठी येत आहेत. आमचं ऑक्सिजन हब आहे. ऑक्सिजन हब तोडू कसं शकता तुम्ही? पोल्युशनला तुम्ही काही इकडे करत नाही आणि असलेलं तुम्ही ग्रीन कव्हर काढताय, हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. MRDCने इंडस्ट्री बांधायची, थोडा एरिया ग्रीन म्हणून डिक्लेअर करायचा, तो ग्रीन एरिया कॉर्पोरेशनला द्यायचा, कॉर्पोरेशन तिथं परत कॉन्क्रीट जंगल करायचं, हे आम्हाला कळत नाही का? याचा आमचा स्ट्रॉंग विरोध आहे. आता स्थानिक लोकांनी जर हे सगळं प्रकरण मुंबईला पाठवलं असेल तर आपल्याला मुंबईपर्यंत जावं लागेल आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावं लागेल आणि आपल्या भावना तीव्र आहे ते सांगावं लागेल आणि आम्ही ते करायला आज इथे उभे आहोत. आज शेकडो नागरिकांचा, हजारो नागरिकांचा आम्हाला सपोर्ट आहे. प्रत्येक झाड एकेका नागरिकांनी दत्तक घेतलेलं आहे आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. 75 झाडाला 3 शिफ्टमध्ये 8-8 तास 225 लोक इथे उभे राहतील. आम्ही झाड तोडू देणार नाही. चिपको आंदोलन करू आणि हा नागरिकांचा रेटा काय आहे प्रशासनाला कळला पाहिजे. थँक्यू. आणि परत त्याच्यानंतर असा विषय आहे का इथं हे झालं याचा विरोध नाही आहे, कारण फक्त आमचा झाडापुरता विषय आहे. आणि त्याच्यानंतर हे स्टेडियम झाल्यानंतर बाहेर आहे ना पार्किंगला वगैरे प्रॉब्लेम येणार आहे, कारण हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे, नारेगाव रस्ता. कारण पार्किंगला जागा नसल्यामुळं संध्याकाळी अगोदर तिथं क्राऊड असतात भरपूर, त्यामुळे तो अजूनच इश्यू जाता पार्किंगचा प्रश्न जाता मोठा होणार आहे. त्याकरता आमचा झाडाच्या करता विरोध आहे. सगळ्यांच्याच भावना जे तीव्र आहेत. मात्र आता पुढची काय भूमिका असणार आहे कायदेशीर? आम्ही ह्या पुढे याच्याहूनही जास्त तीव्र आंदोलन करणार आहे आणि सगळे मिळून आम्ही इथं मोठा लढा उभारू. झाडांना मिठ्या मारू आम्ही. पहिली कुऱ्हाड आमच्यावरती पडली पाहिजे आणि मग झाडं कापा. पहिलं कुऱ्हाडीनं आम्हाला कापा आणि मग नंतर झाडं कापा. अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि आवश्यकता पडली तर आम्ही कोर्टातही जाणार आहोत. निश्चितच आपण बघतो हे सगळे वृक्षप्रेमी होते ज्या पद्धतीनं गरवारे स्टेडियमला अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आणि त्याविरुद्ध जे ते हे सगळे वृक्षप्रेमी आक्रमक झाले. आम्ही एकही झाड इथलं तोडू देणार नाही अशी भूमिका घेतली. आता यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.